तर आज आपण एडिटेबल PLP प्लस एडिटेबल PSD फाईल तुमची भरपूर दिवसापासून मागणी होती, तर ती आज पूर्ण गेल्या. प्लस एक्स्ट्रा आपण सेपरेट मटेरियल पण दिले. तर 3 लिंक्स आपल्या आज मटेरियलचे आहेत, तर नक्कीच डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटून जातील. त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे काय की तुमची लई दिवसापासून मागणी होती की दादा आम्हाला पासवर्ड घावत नाही आहे. तर मी आज काय केलंय, पासवर्ड तुम्हाला घावत नाही, तुमचं व्हिडिओमध्ये लक्ष असते चांगल्या प्रकारे. तर त्यामुळे मी काय म्हणलं की आता पासवर्ड आपण बोलून सांगा, जेणेकरून आपला जसा व्हिडिओचा फ्लो असेल तर त्यानुसार तुम्हाला जो पासवर्ड कळेल. तर आज पासवर्ड मी कुठं पण मध्ये बोलू शकतोय, तर त्यामुळं तो पासवर्ड नीट ऐका आणि त्यानंतर मग मटेरियल आपलं अनलॉक करा. तिन्ही लिंकला एकच पासवर्ड असणार आहे. त्याचबरोबर भावांनो, जर कोणी आपल्या इंस्टाग्राम आयडीला फॉलो केलं नसेल तर लवकरात लवकर फॉलो करा. आणि त्याचबरोबर इथं आपले PPGD फॅमिलीचे आपले ब्रॉडकास्ट चॅनल आहे, ह्याला पण तुम्ही नक्कीच जॉईन करा, कारण का इथं आपण भल्या मोठ्या अपडेट्स देत असतोय. आणि त्याचबरोबर जे काय आपलं टेलिग्राम आहे तिकडे पण जॉईन फॉलो, जेवढं आपले सोशल मीडिया हँडल्स असेल तेवढ्याला जरा सपोर्ट करा. तर चला तर फायनली आता आपण आपल्या तो ट्रेलला सुरुवात करूया. तर भावांनो, आता आलं आपण आपल्या पिक्सल लॅब ॲप्लिकेशनमध्ये. तर पिक्सल लॅबमध्ये मी तुमच्यासमोर जी PLP तयार करणार आहे तर ती आहे अशी तुम्हाला देणार आहे. आणि जी PSD आहे तर ती फोटोशॉपमध्ये ती पण एडिटेबल आहे. ओके, टेक्स्ट बिग सगळे एडिट करता येतात, तर ती नक्की घ्या. तर ती 300 MB प्लस आहे, ती एकदम हाय क्वालिटी आहे. PLP पण तुम्हाला दिलेली आहे. ओके, तर चला तर आता आपण एक एक गोष्टी ॲड करूयात. तर 3 डॉटवरनं जे काय आपली साईज आहे, इमेज साईज, तर ती विड्थ आणि हाईट आपण सेट करूयात, जसं 4000 बाय 5000. ओके, डन. या लेवलला आपला जो काय कॅनव्हास आहे तयार झाला आहे. आता सगळ्यात मेन इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे जरा मी युनिक लेवलचं कलर कॉम्बिनेशन जरा ट्राय केलं आहे, त्यामुळे नक्कीच आवडलं का नाही कमेंट करून नक्कीच सांगा. तुम्हाला थंबनेलला डिझाईन ही कळल्याच आणि आपल्या इथं तयार पण होणार आहे, तर नक्कीच कमेंट करून सांगा. तर आता आपण ॲड करायला चाललो गोष्टी फ्रॉम गॅलरीमधनं. एक पहिली गोष्ट आहे तर ती आपली बॅकग्राऊंड आपण दिल्या. तर आता सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे काय, आपल्याला इथं ब्लेंड मोड्स अवेलेबल नाही आहेत, तर 3-4 ज्या काय गोष्टी आहेत तर त्या मी इथं मर्जेबल दिल्यात. ओके, पण जी काय आपली PSD आहे तर ती डायरेक्टली येते, तिथं सेपरेट गोष्टी आहेत, ओव्हरली बिअरली इफेक्ट मारता येते. तर ती जी काय PSD आहे तर ती आपल्या मोबाईलमध्ये पण ओपन होऊ शकते, आपल्या फोटोपेमध्ये. तर नक्कीच ती घ्या आणि चांगल्या प्रकारे तुम्ही बघू शकता की काय काय गोष्टी केल्यात त्या. नक्कीच जर मोबाईल एडिटरला दोन्ही दृष्टिकोनातून फायदा आहे बघा, PSD पण ओपन होऊ शकते आणि PLP पण ओपन होऊ शकते. आणि जे काय आपले फोटोशॉप एडिटर आहेत तर त्यांना काय अडचणच नाही, PSD फक्त तुम्ही ओपन करू शकताय. तर इम्पोर्ट पुढची आपली गोष्ट बघूयात, चला. तर इथं जर आम्ही शेप दिल्यात तर हे शेप प्रॉपर आपल्या टेक्स्चरच्या पाठीमागं होतं आपल्या PSD मध्ये, तर ते आता इथं जरा PLPमध्ये फोड आहेत, कारण का ते मॅच करता येणं झालं, तर त्यामुळं बाकी एक नंबर आहे. तिथं पण चांगलं दिसतं थोडं, असं काही नाही आहे. तर हे शेप का, कारण का तिथं आपल्याला टेक्स्टिंग करायचं, तर ते मी तुमच्यासमोर टाईप करणार जेणेकरून ते एडिटेबल तुम्हाला देता येईल. ओके, डन. त्यानंतर मग आता जरा मी की नाही जास्तीत जास्त करून जरा शॅडो लावण्याचा, जसं की 3 प्रकारचं शॅडो त्याला म्हणू शकता, जसं की एक लॉंग शॅडो, 3D शॅडो, ड्रॉप शॅडो, जे काय असेल तर ते नाव तुम्ही दिला असेल तर ते तुम्ही म्हणू शकता त्याला. तर त्या लेवलचा आपल्या झेंड्याच्या पाठीमागचा शॅडो आपण लावला आहे. त्यानंतर झेंडा आपला ॲड केला इझिलीरित्या, एकदम खतरनाक. आत्ता न्यू ट्रेंडिंग योच तुम्ही झेंडा वापरला तर अतिशय चांगलं होईल. प्रत्येक वेळेला काहीतरी कुठला तरी नवीन झेंडा आपण आणत असतो आपल्या भारताचा, तर नक्की ज्या वेळेला पण आपण एकदम टॉप आणला आहे, नक्कीच चेक करून घ्या. त्यानंतर पुढील मुद्दा आपला रेड फोर्ट आपण दिला आहे. आता रेड फोर्ट मी माझ्या पद्धतीनं जरा युनिक लेवलला घेतला आहे, तुम्हीही तुमच्या पद्धतीनं, जसं की ह्याच्या मागं भरपूर आपले ट्युटोरियल चालल्यात, 2023ला असेल, 22ला असेल, 21ला असेल, 20ला असेल, 4-5 वर्ष आपण ट्युटोरियल टाकलोय. तर नक्कीच प्रत्येक ह्याच्यात व्हिडिओमध्ये प्रत्येक लेवलला आपण नेक्स्ट लेवलला रेड फोर्ट दिला आहे, लाल किल्ला दिला आहे. तर त्यामुळे जो तुम्हाला आवडतोय तर ते ट्युटोरियल बघून तुम्ही घेऊ शकता. हे पण छानच आहे, असं काय नाही. ओके, तर नक्कीच चेकआउट करा आणि घ्या. त्यानंतर पुढील मुद्दा, इथं जरा आपण खाली ब्राईटनेस आपला लो केला आहे, म्हणजेच आता इथं तुम्हाला प्रॉपर बघायला गेलं तर आपली जी काय ब्लॅक थीमची जी काय PNG आहे तर ती लावल्या फेड सेक्शनला, कारण का तिथं आपला शेप आला आहे. त्यामुळं हा शेप जे आपल्या नावाचा आहे तर तो शेप तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे, तरी आपण भरपूर दिवसापासून यूज करावले. तर मॅचिंग कलर प्रॉपरलीरित्या जो काय आता कलर विलला चेक करायला गेला, जो आपला हे निळसर कलर वापरला आहे सियान कलर, तर त्याच्याच अपोजिट कलर आपण म्हणजे प्रॉपरलीरित्या हा आपण कलर विलला चेक करून घेतलेला आहे. त्यानंतर पुढील मुद्दा आपला पिक, तुमचा पिक जो आहे तर जो आपल्या मानानुसार सेट करा, जेणेकरून गोष्टी आपल्या चांगल्या प्रकारे गोष्टी समजून जातील, पुढच्या व्यक्तीला दिसतील. त्यांना आता जर तुम्हाला ऑर्डर बिल्डर आलं तर त्यांचा पण पिक बऱ्यापैकी मोठा ठेवा. त्यानंतर इम्पोर्ट गोष्ट, पुढील गोष्ट, आता जर आपल्या जसं की शेप ते नाही तर त्याचा मी लॉंग शॅडो घेतला आहे, घ्यायची गरज नाही आहे तरी लॉंग शॅडो यो शेपचा फक्त, पण असू देईल, चांगलं दिसते, छान दिसते, त्यामुळे ओनली शेप जरी ठेवला तरी चालून जाईल, कावडा विषय नाही. तर या लेवलला आपण शेप ॲड केला, या शेपला पण आता आपण डायरेक्ट टायपिंग करणार आहे, तुम्हालाही डायरेक्ट यूज करता येईल तर त्या दृष्टिकोनातून. त्यानंतर इथनं मी रिलेटिव्ह साईज वाढवतो प्रॉपरली, ते आता मंडला आर्ट जरा वर आणि खाली लावले जेणेकरून स्ट्रीप थीममध्ये. आणि मग पुढील मुद्दा आपला इथं लॉंग शॉट आपल्या कशाचा, आपल्या कॅलिग्राफीचा. तर आता
ही जी आपण स्वातंत्र्य दिन जी काही केल्या ही कॅलिग्राफी आहे, त्यामुळे ही तर काही एडिटेबल मला देता येणार नाही. तर नक्कीच ही चेक करून घ्या आणि कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. एकदम टॉप लेवल आहे, परफेक्ट. त्यानंतर पुढील मुद्दा जी काय राहिलेली गोष्ट आहे तर ती आपण इथं ॲड करून घेऊयात. तर या सगळ्या गोष्टी चांगल्या प्रकारे आपल्या ॲड झालेल्या आहेत. परफेक्ट आपण सगळं सेटिंग केलेलं आहे. आता फक्त काय करायचं आपल्याला जे काही एडिटेबल गोष्टी आहेत, नाव असेल आणि डायलॉग ते नसेल तर ते आपण टाईप करूयात. चला, तर पहिल्यांदा आपण येऊयात नावाकडं खालील. तर नावाकडं प्रॉपरसाठी नावासाठी मी वापरला आहे टेको फॉन्ट. तर मी आता इथं टाईप करतो प्रथमेश पाटील. ओके, ह्या लेवलला आपण टाईप केलं आणि इथं आपल्या ह्याचा जो काय आपला फॉन्ट आहे तर तो चेंज करायचा आहे, टेको. तर परफेक्ट. तर इथनं मी जरा साईज वाढवतो. डन. त्यानंतर पुढील मुद्दा आपण घेऊयात पुन्हा एकदा आपली साईज सेक्शन हे. तर आता इथं मला इंग्लिश टाईप करायचं आहे. ओनर डॉट PRATHA तर इथं आपण लावलं आहे बघा हिंद फॉन्ट, HIND हिंद फॉन्ट. सगळे जेवढे फॉन्ट्स लावल्यात यूज केल्यात तेवढं सगळे दिलेत भावांनो. त्यामुळे तुमच्या पद्धतीने तुमच्यानुसार ते यूज करा आणि तुम्हाला योग्य वाटते ते पण घेतला तरी चालेल. असं काय नाही की मी जे आवडतो मला जे आवडतो तोच घ्या, काय अडचण नाही. तर इथं मी रेड कलर करतो चांगल्या प्रकारे. एकदम परफेक्ट लागलेला आहे. आता आपण जेव्हा डायलॉगकडं चिरायो आणि वर काही डायलॉग आहे तर तो ॲड केला की आपला बॅनर तयार झाला. तर इथं आपण लावूया चिरायो हो प्रॉपर. डन. हिंद झालं आपलं काम एकदम परफेक्ट. आणि त्यानंतर वर काही डायलॉग आहेत तर त्यासाठी आपण इथं जरा या शेपला पण त्याची कॉपी घेऊन ठेवूयात आणि तो डायलॉग बघूयात. तर एकदम परफेक्ट लेवलला आपला डायलॉग पण ॲड झाला आहे, चिरायो पण ॲड झाले. तुम्हाला ज्या गोष्टी बदलायच्या असतील तर त्या चांगल्या प्रकारे बदला आणि ट्राय करा, काय अडचण नाही. तर ओव्हरऑल कसा आपला बॅनर आजचा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. त्याचबरोबर आज आपण एडिटेबल PLP पण दिले आणि एडिटेबल PSD पण दिले आणि एक्स्ट्रा फ्री मटेरियल पण दिलं आहे. तर नक्कीच एन्जॉय करा. बाकी आजच्या व्हिडिओचा पासवर्ड आहे 9808 म्हणजेच 9808 9808 आपला पासवर्ड आहे. आजच्या व्हिडिओला ढीक प्रेम द्यायचा आहे आणि नक्कीच जे कोण आपल्या चॅनलवर नसेल तर ते नक्कीच आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. बाकी व्हिडिओला लाईक करा आणि भरमसाठ शेअर करा. बाकी भेटायला लवकरच आपण एकदम चांगल्या विषयाला नाद व्हिडिओमध्ये. तर बाय, काळजी घ्या. टेक केअर. लव यू ऑल. ढीक प्रेम. बाय. धन्यवाद.